विधान केले त्यांनी सार्वजनिकरित्या की आमच्या कार्यकर्त्यांच्या लागू नका, नाही तर तुमची लांब लचक एका ठिकाणी तुमची बदली करण्यात येईल आणि काळे झेंडे सुद्धा पोलीस बळाकडून दाखवण्यात आले। कसं पाहता त्यांचे एकूणच या वक्तव्याकडे? त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। याला धमकी म्हणता येणार नाही की हिंदू महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येता कामा नये, ही आवश्यकता आहे। त्यांनी जे बोलले ते ठीक आहे, परंतु ते चुकीचं आहे। आपण थोडं पोलीसचं काम पोलीस करतो, आपण राजकीय आहेत तर राजकीय दृष्टिकोनातून आपण लोकांनी आपलं काम केलं पाहिजे। अशा प्रकारे बोलायचा अधिकार कोणी दिलाय? फडणवीसांनी दिलाय का मुख्यमंत्र्यांनी दिलाय? पोलिसांच्या बायकांना पण फोन लावता येणार नाही म्हणजे काय बोलायचं? काय तुम्ही काय त्यांना स्वतःचे घरगडी समजला का नोकर समजला? तर भारतीय जनता पार्टी ही तमाशा पार्टी आहे आणि या तमाशा पार्टीतला नितेश राणे हा गणपत पाटील आहे। त्याला कधी कुठं काय बोलावं हे जर समजत नसेल तर मला वाटतं आता या महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिसल तिथं चपलीनं चोप दिला पाहिजे अशी आमची